बहुचर्चित एएस ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा आणि पुणे इथल्या हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती। या प्रकरणी एएस ट्रेडर्सच्या 28 संचालकांविरोधात 25 नोव्हेंबर 2022ला शाहूपुरी पोलिसात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता। आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यातील मुख्य संशयित लोहितसिंग सुभेदार, बाबूराव हजारे, विक्रम नाळे, अमर चौगले, सुवर्ण सरनाईक, बाळासो धनगर, बाबूराव धनगर, साहेबराव शेळके, श्रुती सावेकर, राजेश पाडळकर, रोहित रोकडे, अमित शिंदे अशा 16 जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित फरार आरोपी दीपक बाबूराव मोहिते याला आर्थिक गुन्हे शाखेनं करवीर तालुक्यातील आरे इथून त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे। संशयित मोहिते यानं करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम एएस ट्रेडर्स या कंपनीत गुंतवून घेतली होती। गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता। मोहिते याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।